कोथिंबीर भरपूर आहे घरात आणि रोजची भाजी खाऊन कंटाळा आलाय. मग आजची ही कुरकुरीत मसालेदार आणि आतून एकदम सॉफ्ट कोथिंबीर वडी नक्की करून बघा. या कोथिंबीर वडीची खासियत म्हणजे आपण यात वापरणार आहोत नाचणी, ज्वारी आणि बाजरीचं पीठ, बेसन आणि भरपूर अशी फ्रेश कोथिंबीर. म्हणजे चव जबरदस्त, पण नेहमीच्या कोथिंबीर वडीपेक्षा थोडी. सगळ्यात अगोदर पाहूयात यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे. फ्रेश कोथिंबीर, हिरवी मिरची, लसूण, आलं, जिरं आणि हे तिन्ही एकत्र करून यांची छान पेस्ट करून घ्यायची आहे. कोथिंबीर चिरून घ्यायची आहे आणि त्यासाठी नंतर आपल्याला लागणार आहेत मसाले. कांदा लसूण मसाला, लाल तिखट, गरम मसाला, जिरे, हिंग, हळद आणि चवीनुसार मीठ आणि पांढरे तीळ. पाणी न घालता याच्यात जेवढं पीठ बसेल, जर अजून बेसन पीठ लागलं तर अजून ॲड करा, पण पाणी घालू नका. आणि छान टाईट गोळा करून घ्यायचा. सहज वडीचे रोल किंवा थाप बनवता येतील. आता मध्यम आचेवर पाणी बॉईल करून हे रोल त्याच्यामध्ये वाफून घेऊयात. एक 15 ते 20 मिनिट ठेवून व्यवस्थित शिजवून घ्यायचे. वडी छान थंड झाल्यानंतर ती आपल्या आवडीनुसार चौकोनी किंवा डायमंड शेपमध्ये कापून घेऊयात आणि ही अशी तव्यावर ठेवून अगदी कमी तेल किंवा तेल न टाकताही बारीक गॅसवरती छान एकदम क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट, थोड्या तेलात शालो फ्राय करून बाहेरून क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट